सुरुवात करण्याआधी काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. थोडंसं आपल्या उजव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे पहा, वळून पहा. डाव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे वळून पहा. आणि आता मी काय सांगत आहे ऐका. हा जो संदेश जो आहे हा तुमच्या उजव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीसाठी नाही आणि तुमच्या डाव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीसाठी देखील नाही. हा संदेश आपणा स्वतःसाठी आहे. आणि म्हणून हे लक्षात घ्या की हा संदेश माझ्या स्वतःसाठी आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संदेशाच्या दरम्यान काही उदाहरणं सांगितली जातील आणि ती उदाहरणं ही आपल्या करमणुकीसाठी नसून सांगितला जात असलेला विषय किंवा मुद्दा हा लक्षात येण्यासाठी असणार आहेत. हे लक्षात घ्या. आम्ही 3-4 शास्त्रभाग वाचले. दुसरा इतिहास 20वा अध्याय आणि 1 ते 15 वचन. संत पौलानं करिंथ इथल्या मंडळीला लिहिलेलं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय 1 ते 16 वचन. स्तोत्र 17 1 ते 15 आणि त्याचप्रमाणे लुकाच्या शुभवर्तमानामधून आम्ही वचन ऐकलेलं आहे. आणि माझी खात्री आहे तुम्ही जर बारकाईनं ते वचन ऐकलेलं असेल तर आजचा संदेश तुमच्यापर्यंत अगोदरच पोहोचलेला आहे. संदेश ऐकत असताना हे शास्त्रभाग लक्षात घ्या आणि घरी गेल्यानंतर बिरुया इथल्या मंडळीप्रमाणे ते शास्त्रभाग पुन्हा वाचा, अभ्यासा आणि परमेश्वर देव तुमच्याशी काय बोललेला आहे हे त्याची स्वतःला आठवण करून द्या. कारण वेळेच्या अभावी या ठिकाणी प्रत्येक वचनाचं स्पष्टीकरण करणं अशक्य आहे. पण या प्रत्येक भागातून एक विशेष असा मुद्दा आपल्या आजच्या मननामध्ये आम्हाला स्वतःला लागू करण्यासाठी आहे. प्रियांनो, आपल्याला माहित आहे का गेल्या 1 तासाभरापासून तुम्ही ह्या चर्चच्या परिसरामध्ये आहात. परंतु ह्या 1 तासामध्ये जगामध्ये 6,393 लोक मृत्युमुखी पडले. 238 मुलांनी आपले आईबाप गमावले. 30 मुलं दंग्यांचे शिकार झाले, जग सोडून गेले. पण आम्ही अजूनही ह्या भूतलावर जिवंत आणि सुखी समाधानी आहोत. आणि त्याचं कारण म्हणजे परमेश्वर देवाची आमच्यावर कृपा आहे. आणि म्हणून आम्ही म्हणावं स्तोत्रकर्त्यासारखं की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्वांतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. परंतु परिस्थिती अशी आहे की आज आमच्याकडे तसं करण्यासाठी वेळ नाही. आम्ही फार व्यस्त आहोत, फार बिझी आहोत. उद्योगी माणसाला जेवढा वेळ असतो ना तेवढाच सर्वसाधारण माणसाला पण असतो, आळशी माणसाला पण असतो. श्रीमंताला जेवढा वेळ असतो तेवढाच गरिबाला देखील वेळ असतो. ख्रिस्तीतर लोकांना जेवढा वेळ असतो ना तेवढाच ख्रिस्ती लोकांना पण वेळ असतो. पण प्रश्न आहे की आम्ही आमचा वेळ कसा खर्च करतो. कारण प्रत्येक जण बिझी आहे. बिनकामाचा माणूस देखील आज बिझी आहे. आणि नसला तरी तो तसा दाखवतो तरी आमच्याकडे वेळच नाही. आणि देवासाठी म्हणाल तर अजिबातच वेळ नाही. आणि म्हणून आमच्यापैकी कितीतरी जण आज नियमितपणे शास्त्र वाचायचं विसरूनच गेलेले आहेत. आमची इतर सगळे कामं झाल्यानंतर जर वेळ मिळालाच उरलाच तर आम्ही देवाकडे पाहू शकतो असा आज आमचा समज झालेला आहे. ऐका, एक गोष्ट आहे. त्यावेळेला हे मोबाईल फोन नव्हते. जुन्या काळातली वायरचे फोन असायचे घरामध्ये, ऑफिसमध्ये. त्या काळामध्ये एक माणूस होता, त्याचं एक छोटेखाने ऑफिस होतं कसब्यामध्ये.
आणि व्यवसायाचा व्याप वाढल्यामुळं त्याने थोडंसं बाहेरच्या बाजूला म्हणजे बालेवाडी, हिंजवडी अशा IT च्या भागामध्ये IT मोठं ऑफिस घेतलं आणि त्याच्या ऑफिसचं शिफ्टिंग सुरू झालं. आणि शिफ्टिंग सुरू झालं, फर्निचर, टेबल, डेकोरेशन्स वगैरे सगळं अजून पूर्ण झालं नव्हतं, काम चालू होतं. आणि अशातच त्या दिवशी सकाळी एक माणूस त्यांना भेटायला आला. परंतु ह्या गृहस्थांची सवय काय असायची की कोणीही माणूस आला तर त्याला दाखवायचं मी फार व्यस्त आहे, मी फार बिझी आहे. जसा तो माणूस आला, या गृहस्थाने आपली खुर्चीवर बसला, फोन हातामध्ये घेतला आणि बोलायला सुरुवात केली. त्याला खोनच बसा म्हणून सांगितलं आणि मग फोनवरच्या माणसाला तो बोलायला लागला, मी फार व्यस्त आहे, फार बिझी आहे, मला इतक्या ऑर्डर आहेत. मध्येच इकडचा फोन दाबला, दुसरा इकडचा फोन उचलला आणि वगैरे वगैरे. आणि डिसेंबर 24 पर्यंत मी बिझी आहे, आपण नंतर बोलू वगैरे वगैरे. 15-20 मिनिटं बोलत राहिला. त्यानंतर फोन ठेवला आणि मग म्हटला समोरच्या गृहस्थाला, हां बोला, तुमचं काय काम आहे? तो म्हणतो, सर माझं काय काम नाही, मी तुमच्या कामासाठी आलोय, टेलिफोन खात्यामधून आलोय तुमची लाईन जोडून द्यायला. आम्ही फार व्यस्त असल्याचं दाखवायचा प्रयत्न करतो. प्रियानो, असं करण्याची गरज नाही. परमेश्वराविषयीच्या गोष्टी आल्या तर आम्ही फार बिझी आहोत असं ढोंग करू नका. होशेचं पुस्तक 4 अध्याय 6 वचन मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. पुढे ऐका, तू माझं धर्मशास्त्र विसरलास म्हणून मी तुझ्या मुलांना विसरेन. चांगलं नाही वाटत आपल्याला ते वाचायला, परंतु हे देववचन आहे. यशायाच्या पुस्तकामध्ये 5 अध्याय 13 आणि 14 वचन आम्हाला सांगतं, ह्यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत, त्यातले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे, म्हणजे ताण्याने व्याकुळ झाला आहे. ह्यामुळे अधोलोकाने, त्याचं कारण, त्यामुळे काय होतंय बघा परिणाम, ह्यामुळे अधोलोकाने आपली क्षुधा वाढवलेली आहे, आपले तोंड अमर्याद पसरले आहे आणि त्यात त्यांचे वैभव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट आणि तेथे मौज मारणारे पडतील. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला नीतिसूत्रामध्ये सांगतं, 3 अध्याय 1 वचन, माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नकोस. कशासाठी विसरू नकोस माहितीये का? हग्गईच्या पुस्तकाकडे जर आम्ही वळालो तर हग्गई 4:6 मध्ये सांगितलेलं आहे, तू ते विसरलास तर मीही तुझ्या मुलास विसरेन. आज आम्हाला हे परवडणार नाही. म्हणून देवाचं वचन दररोज वाचा, मनन करा, अभ्यास करा, ते पाळा. पण आम्ही तर फार बिझी आहोत. बघा तुम्हाला सांगतो आम्ही किती बिझी आहोत. प्रत्येकाला 24 तास आहेत. 24 तासातले साधारणपणे एक व्यक्ती 8 तास झोपेमध्ये घालवतो, 8 तास कामामध्ये घालवतो आणि उरलेल्या 8 तासात जेवण, प्रवास, करमणूक इत्यादी इत्यादी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आमचं 1/3 आयुष्य हे झोपेमध्ये जातं, 1/3 1/3 आयुष्य कामामध्ये जातं आणि बाकीच्या 1/3 आयुष्यामध्ये बाकीच्या गोष्टी. आणखी स्पष्ट सांगायचं तर जर तुमचं आयुष्य 120 वर्षाचं असेल, किती 120 वर्षाचं असेल, तर त्यातले 40 वर्ष आम्ही झोपेमध्ये घालतो, 40 वर्ष आम्ही कामामध्ये घालवतो आणि बाकीचे 40 वर्ष, आणि त्यात जर दररोज 2 तास 3 वेळेचं खाण्यासाठी लागत असतील, प्रवासासाठी 1-2 तास धरले तर आणखी 40 आणि आणखी 20 वर्ष गेले. इतर कामं जी आहेत, 1 तास मोबाईल, टीव्ही, पेपर वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये गप्पा असे जर पकडले तर आणखी 10 वर्ष गेले. ऐका, 40 वर्ष झोपेमध्ये, 40 वर्ष कामामध्ये, 20 वर्ष खाण्यापिण्यामध्ये, इतर गोष्टी करण्यामध्ये 10 वर्ष, म्हणजे 40 + 40 + 20 + 10 110 वर्ष झाले. 120 वर्षाच्या आयुष्यामध्ये 110 वर्ष गेले. आणि बायबल वाचन आणि प्रार्थनेसाठी किती हो?
आणि आज मला सांगा, किती लोक 120 वर्ष जगतात? प्रियानो, दररोज 15 मिनिटं जर बायबल वाचलं ना आणि प्रार्थनेत वेळ घातला, आणि तसं करणारे जर तुम्ही असाल आणि तुमचं आयुष्य 120 वर्षांचं असेल, तरी त्या 120 वर्षामध्ये त्याची गोळाबेरीज 1.25 वर्ष होतं, 1 वर्ष 3 महिने. पण ते सुद्धा नक्की आमच्याकडून होतच असेल असं नाही. आशीर्वाद मात्र आम्हाला आयुष्यभर पाहिजे. प्रियांनो, ऐका, विचार करा. वेळ निघून जात आहे आणि पटापट निघून जात आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. बघा, 2000 साल ते 2023 साल आलं आणि बघता बघता 2023चा नाताळ आला आणि गेला देखील. 2023 वर्ष कसं संपलं हे आम्हाला कळालं सुद्धा नाही. आणि 2023 सुरू होताना मात्र आम्ही पुष्कळ गोष्टी ठरवल्या होत्या. आम्ही काय काय ठरवलं होतं, पण वर्ष इतक्या झपाट्यानं गेलं की ते करायचंच राहून गेलं जे ठरवलं होतं ते. आणि मग आता नवीन वर्ष लागलं. नवीन वर्ष म्हटलं की नवीन निश्चय, नवीन निर्णय. आणि नवीन वर्षामध्ये नवीन निश्चय न करणारा असं कोणी व्यक्ती आपल्याला सापडणारच नाही. नवीन वर्षात प्रवेश करताना आम्ही प्रत्येक जण निर्णय घेतो, निश्चय करतो, दरवर्षी करतो आणि हमखास करतो. पण वर्षाच्या शेवटी आल्यानंतर त्या वर्षाच्या सुरुवातीला घेतलेला निर्णय न पाळता आल्याची खंत आम्हा प्रत्येकाला असते. आणि मग नवीन वर्ष पुन्हा सुरू झालं की 1 तारखेला नवीन निश्चय, नवीन संकल्प. जगामध्ये लोक नवीन वर्षाचे नवीन निर्णय घेतात. आणि तुम्हाला माहित आहे का, जगातला सगळ्यात टॉपचा निर्णय, जो आमच्या बहिणींचा फार आवडता निर्णय आहे, वास्तविक पाहता तो जगातला सर्वात जास्तीत जास्त पॉप्युलर असा निर्णय आहे. आणि तो म्हणजे वजन कमी करणं, हेल्थ मेंटेन. यस. आणि भाऊ लोक पण ठरवतात त्यांचे निर्णय, ह्या वर्षी पैसा सांभाळून वापरणार, पैसा साठवणार वगैरे वगैरे. आणि मग आमचे बाकीचे मित्र ठरवतात, काही खाणारे पिणारे असले तर हे खाणार नाही, ते फुंकणार नाही, ते पिणार नाही, आता बंद म्हणजे बंद. आणि मग धार्मिक ख्रिस्ती लोकांचे पण निर्णय असतात. माहित आहे का? माहित आहे तुम्हाला, ह्या वर्षी दर रविवारी चर्चला जाणार, ह्या वर्षी दररोज बायबल वाचणार, या वर्षी दररोज प्रार्थना करून बायबल वाचणार. आणि मग सुरू होतं 1 जानेवारी उत्पत्ती, निर्गम, आणि मग लेवीय गणना आलं, वंशावळी आल्या की ते कधी मागं राहतं त्यांचं त्यांनाच कळत नाही. वंशावळी सुरू झाल्या की आम्हाला जांभया यायला लागतात, काही समजत नाही राव. मग काही जण म्हणतात, नाही आज मॅच बघतो IPL, उद्यापासून परत सुरू करतो फ्रेश. आणि मग थेट वर्ष संपून जातं, पण ते लक्षात येत नाही. आणि नवीन वर्ष आलं की मग परत निर्णय, दरवर्षी निर्णय, दरवर्षी फेल. निर्णय घेणं चांगलं आहे, निर्णय घेणं चांगलं आहे, पण मग आम्हाला ते शेवटपर्यंत का नेता येत नाहीत? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ते निर्णय आम्ही स्वतःच्या बुद्धीने घेतलेले असतात आणि त्यामध्ये परमेश्वराला इन्व्हॉल्व केलेलं नसतं. आणि म्हणून ते आम्हाला पाळता येत नाहीत. पती पत्नीनं निर्णय घेतले तरी पाळता येत नाहीत. माहित असून सुद्धा, वचन माहित असून सुद्धा काय की 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. येशूला इन्व्हॉल्व करून घ्या ना. जानेवारीत नवीन सुरुवात करतो आम्ही. जानेवारी शब्द चांगला आहे. जानूस या ग्रीक दैवताच्या नावावरून तो शब्द आलेला आहे. असं म्हणतात ग्रीक आख्यायिकेमध्ये की जानूस दैवत हे नवीन वर्षाच्या फाटकामध्ये उभे आहे आणि तिला 2 तोंड आहेत. समोरच्या बाजूला तोंड, मागच्या बाजूला तोंड. मागचं तोंड मागे काय झालं हे पाहण्यासाठी, पुढचं तोंड पुढं काय झालं, पुढं काय होणार हे पाहण्यासाठी. आणि बघा, जगातली लोक हेच करतात. 2023 मध्ये काय झालं, काल रात्रीपासून सगळेजण ते बसले होते समोर खोक्याच्या.
वर्षभरात काय झालं आणि 2024 मध्ये काय होणार, टीव्हीवर ते चालू होतं, मला माहित आहे. पेपरमध्ये पण येतं कसं वर्ष गेलं आणि वर्ष कसे जाईल. आमचे लोक पण, काही जण, तुम्ही नाही, बीडीएमचे नाही, काही लोक पेपर हातात आल्या बरोबर तुम्हाला कळालं मला काय म्हणायचंय, दिवस कसा जाईल. तुमची रास कोणती हो ब्रदर? जिवंत देवाची लेकरं ह्या नात्यानं आमचं लक्ष कुठं असायला पाहिजे, आमची दृष्टी कुठं असायला पाहिजे, आमचं लक्ष कुणाकडे असायला पाहिजे? राजकीय नेत्यांकडे, टीव्हीवरून करमणूक करणाऱ्या नटनट्यांकडे, पुढाऱ्यांकडे, खेळाडूंकडे, सेलिब्रिटींकडे, कोणत्या माणसाकडे? प्रियानो, त्यांच्यापासून आम्हाला सहाय्य नाही. आणि म्हणून स्तोत्र करता स्तोत्र 121 वचन 1 आणि 2 मध्ये काय म्हणतो ह्याची आम्ही आठवण करावी, की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येतं. आणि प्रियानो, हग्गयाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायात जर घरी गेल्यानंतर तुम्ही वाचा, 4, 5, 6, 7 वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा, मंदिर बांधा. पहिलं कोरिंथ 3:16 आम्हाला सांगतं, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्हामध्ये वास करावा ही देवाची नेहमीच इच्छा होती आणि आहे. आणि म्हणून निर्गमाचं पुस्तक 25 अध्याय 8 वचनामध्ये तो म्हणतो की मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. हे स्थान, हे मंदिर, हे घर, हे निवासस्थान तयार करावं. आणि हे निवासस्थान, कारण तो आता आम्ही ऐकलं वाचताना, तो भक्तांच्या स्तवनामध्ये वास करणारा परमेश्वर आहे, राहणारा परमेश्वर आहे. प्रश्न आहे, ह्या अंतःकरणामध्ये कधी स्तवन होतं का? ह्या ठिकाणी इथं त्याचं कधी स्तुतिगान होतं का? आणि देवाला हेच पाहिजे. हग्गय 1:7, 1:8, 9 मध्ये तो म्हणतो, माझे मंदिर ओसाड पडले आहे, हे माझे मंदिर ओसाड पडले आहे, म्हणून तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडं लागलं. तुम्ही घरी आणलं त्यावर मी फुंकर घातली. माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात. रंगरंगोटी, सजावटी, कपडे, जेवणावळी, प्रथा, रूढी, परंपरा, चांगला आहे, छान आहे, पण परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे? मत्ते 6:33, पहिल्याने सीक ई फर्स्ट, पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. जुन्या भाषांतरामध्ये लिहिले झटून प्रयत्न करा, म्हणजे ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आम्ही ती ऑर्डर रिव्हर्स करतो. आम्ही मोठमोठे निश्चय करतो आणि फेल जातो, कारण ते आम्ही स्वतः करत असतो. लक्षात घ्या, आम्ही स्वतः करून काहीही करू शकत नाही, आम्ही फेल जाऊ. आणि म्हणून फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 13व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, आणि आमची ती कबुली असावी, जसं संत पौल म्हटला की मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करायला समर्थ आहे. सामर्थ्य देऊन आमचे निर्णय पार ने राहणार तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या साह्याने आम्ही सर्व काही करू शकतो आणि त्याचा पवित्र आत्मा त्याच्या वचनाच्या द्वारे आमचं मार्गदर्शन करतो. आज आम्ही अंतर्मुख होऊया, आमची परिस्थिती काय आहे हे पाहूया. आम्ही काय करत आलो आहोत हे जोपर्यंत आम्हाला स्वतःला पटत नाही, समजत नाही, टोचत नाही, किंबहुना झोंबत नाही, तोपर्यंत आम्ही योग्य अशा पथावर येऊन पोचत नाही. आणि म्हणून आमची परिस्थिती, इथली परिस्थिती, ह्या मंदिराची परिस्थिती काय आहे
हे स्वतःला चांगलं समजणं आवश्यक आहे, जाणीव होणं आवश्यक आहे, आणि त्यानंतर आमची दुरुस्ती होऊ शकते. बायबलमध्ये काही लोकांनी निर्णय घेतले. पवित्र शास्त्र त्यासाठी आमचं मार्गदर्शक आहे. त्यांनी काही संकल्प केले, काही निर्णय घेतले, आणि आज नवीन वर्षाच्या दिवशी आम्ही बायबलमधल्या लोकांचे निर्णय काय होते आणि आम्ही काय निर्णय करत असतो हे पाहू आणि त्याकडून काहीतरी बोध घेऊया. 3-4 मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. 3 बायबलमधले निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे, आणि एक चौथा वेगळा आणखी व्यक्तीचा निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे. आम्ही दुसरे इतिहास 20वा अध्याय यामध्ये काही वचनं वाचली, 1 ते 15. त्याच्या 20व्या अध्यायाच्या 1, 2, 3, 4 ह्या वचनामध्ये आम्ही पुन्हा थोडंसं मी तुम्हाला घेऊन जातो. यहोशाफाट राजा ह्याच्याविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. वचन असं म्हणतं की ह्यानंतर मोवाबी आणि अम्मोनी लोक आणि त्यांच्याबरोबर मौन्यातले लोक कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालून आले. म्हणजे यहोशाफाट राजावर चालून आले. काही लोकांनी यहोशाफाट राजाला खबर दिली की समुद्रापलीकडून अराम म्हणजे सिरिया, अराम देशाच्या दिशेने एक मोठा लोकसमुदाय तुझ्यावर चाल करून येत आहे. तो जमाव हससोन तामार उर्फ एनगेदी इथवर येऊन पोहोचला आहे. हे ऐकल्यानंतर वचन सांगतं की यहोशाफाट राजाला मोठा धाक पडला आणि तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. आणि सर्व यहुदा म्हणजे राज्याने, सर्व यहुदा राष्ट्राने उपास करावा असं त्याने फरमावलं. वचन 4, यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकत्र आले. यहुदाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यास लागले. थोडक्यात यहोशाफाट राजाचा संकल्प म्हणजे संपूर्ण त्याच्या प्रजेचा संकल्प, निर्णय. यहोशाफाट परमेश्वराच्या मार्गाला लागला, परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. मी सुरुवातीला हग्गयाच्या पुस्तकातलं तुम्हाला उदाहरण दिलं. हग्गय 1 वचन 5 आणि 7 तेच सांगतं, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. याला काय सांगितलं गेलं की अराम देशाकडून एक मोठा समुदाय तुझ्यावर येत आहे. प्रियांनो, नवीन वर्ष सोपं असणार आहे असं समजू नका. समस्या येतील. नवीन वर्षात शत्रू हल्ला करणार. बायबलच्या वचनामध्ये पहिले राजे 20वा अध्याय 22व्या वचनामध्ये देखील आम्हाला वाचायला मिळतं की जपून वाग. नवीन वर्ष लागताच तुझ्यावर हल्ला होईल, हल्ला होऊ शकतो. शत्रू हा टपून आहे. नवीन करारामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे 1 पेत्र 5:8 मध्ये की सावध असा, जागे राहा, कारण की तुमचा शत्रू शैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे हिंडत शोधत फिरत आहे. आम्हाला मात्र आमचा शत्रू समजलेला नाही. शास्त्र सांगतं की तुमचा शत्रू शैतान, परंतु आम्हाला वाटतं की आमचा शत्रू म्हणजे आमचा भाऊ, आमची बहीण, आमचे नातेवाईक, आमचे शेजारचे, आमचे इतर लोक वगैरे वगैरे वगैरे. शास्त्र सांगतं नाही, तुम्ही सगळे सारखेच आहे. सगळ्यांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. सगळे सारखेच आहेत. आमच्या मराठीमध्ये म्हणतात ना, एका माळेचे, ऐका, एक गृहस्थ होते, एक नाही 2, 3, 3 जण होते मित्र, 3 मित्र. आणि एकदा ते गेले म्हणजे वरती गेले. प्रत्येकाला जायचं, वारले, मेले. गोष्ट आहे बरं, मुद्दा समजून सांगण्यासाठी. तिघही मेले आणि वरती स्वर्गात गेले. आणि तिथं एका देवदूताने त्यांना एका खोलीमध्ये नेलं. आणि एका खोलीमध्ये नेल्यानंतर हे सगळे गांगरून गेले तिघही मित्र. जिकडं तिकडं खोलीच्या भिंतीवर घड्याळच घड्याळ, छोटं घड्याळ, मोठं घड्याळ, वेगळं घड्याळ, असं घड्याळ, षटकोनी घड्याळ, गोल घड्याळ. आणि ते एकदम त्यांना समजेनच हे काय. आणि ते घड्याळ पाहत असताना बघतात की काही घड्याळांचा काटा हळूहळू हळूहळू फिरत आहे, काहींचा थोडा फास्ट फास्ट फिरत आहे, काहींचा एकदमच फास्ट फिरत आहे. ते म्हटले, देवदूताला म्हटले, हे काय हो साहेब?
ते म्हटले माहित नाही तुम्हाला ना, मी सांगतो. हे ना पृथ्वीवरच्या तुमच्या सगळ्या लोकांच्या प्रत्येकाचं एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे, एक एक घड्याळ आहे. बरे मग हे याचं स्पीड कसं काय कमी जास्त? हा सांगतो म्हणे, ते ज्याने जितके पाप केलेत तितक्या स्पीडने ते काटा फिरतो म्हणे. असं आहे का? तिथं रॉबर्ट होता तिघामध्ये, तुमच्यात नाही ना कोणी? असेल तर क्षमा करा. रॉबर्ट बघायला लागला आपलं माझं घड्याळ कोणतं, माझं घड्याळ कोणतं. तेवढ्यात त्यांना रॉबर्टचं घड्याळ दिसलं, बऱ्यापैकी स्पीडमध्ये चाललं होतं बरं का. आणि ते झालं रॉबर्टला त्या सुरेंद्रचं टेन्शन, सॉरी पण सुरेंद्रचं टेन्शन, याचं घड्याळ कुठे आहे? ते बघितलं त्यांचं त्याच्यापेक्षा फास्ट. अरे बापरे, आता हे दोघांना इंटरेस्ट अनिलचं घड्याळ पाहण्यामध्ये. अनिलचं घड्याळ कुठे आहे? याचं हा ठीक आहे, आम्ही केलं असेल पाप, नाही असं नाही. रॉबर्टचं असं आहे, सुरेंद्र. अनिलचं घड्याळ कुठे आहे? ते शोधून शोधून थकले, पण त्यांना काय सापडे ना. शेवटी गेले देवदूताकडे, म्हणे महाराज हे ठीक आहे, पण आम्ही पाप केलं नाही असं नाही, पण हा काय धुतल्यात अंगावर काय का? याचं नाही म्हणे, याची गोष्ट निराळी आहे. म्हणे काय निराळी आहे? म्हणे त्याचं असं आहे की त्याचं घड्याळ इतकं स्पीडमध्ये फिरत होतं, आम्ही ते सिलिंग फॅन म्हणून वर लावलंय. बघा आम्ही काय करतो, आम्ही दोष इतरांमध्ये पाहतो. आम्हाला इतरांचे दोष पाहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, परंतु आम्ही देवाचं वचन विसरतो की सर्वांनी पाप केलंय आणि ते देवाच्या गौरवाला उणं पडलेले आहेत. प्रियांनो, आज आम्हाला गरज कशाची आहे? तर आम्हाला माग फिरण्याची गरज आहे, देवाच्या मार्गाला लागण्याची गरज आहे. आणि यहोशाफाटाने ते केलं. तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. त्याने कोणत्या माणसाकडे पाहिलं नाही, त्याने कोणत्या संघटनेकडे पाहिलं नाही. आजकाल फार चाललंय. स्तोत्र 118 आणि वचन 8 सांगतं की माणसावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. आणि यहोशाफाटाने तेच केलं. 2 कोरिंथ 1 अध्याय 9 वचन आम्हाला सांगतं की आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा. यहोशाफाट आणि त्याचे लोक सर्व नगरामधून परमेश्वराचा धावा करू लागले. ते परमेश्वराच्या मार्गी लागले. त्यांनी परमेश्वराच्या मार्गाला लागायचा निश्चय केला, संकल्प केला. आणि जेव्हा यहोशाफाटाने तसा निश्चय केला, संकल्प केला, तेव्हा परमेश्वर देव त्याला काय म्हणाला? 2 इतिहास 20 अध्याय आणि 15 वचन, घाबरू नका, कचरू नका, युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, नवीन वर्षामध्ये तुमचा काय संकल्प आहे? तुमचा निर्णय काय आहे? आम्ही देवाच्या मार्गी लागणार आहोत का, की आम्ही आहोत तसेच चालू देणार आहोत? निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. दुसरं उदाहरण, आम्ही स्तोत्रकर्त्याकडे वळूया. आम्ही स्तोत्र 17 वाचलं. संपूर्ण स्तोत्र घरी गेल्यानंतर पुन्हा वाचा. 17व्या स्तोत्राच्या 3ऱ्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये दाविदाने लिहिलेलं स्तोत्र आहे. दावीद महाराज म्हणतात, त्यांचा संकल्प बोलून दाखवतात, मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे. वाव. मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा निश्चय मी केला आहे, असा निर्णय मी घेतला आहे, असा संकल्प मी केला आहे. आम्ही स्वतःकडे पाहूया. आम्ही आपल्या जिभेने नको ते, नको ते, नको तितकं, नको तिथं, नको तेव्हा आणि नको त्याविषयी बोलत असतो. स्तोत्रकर्ता म्हणतो की मी आपल्या मुखाने अतिक्रमण करणार नाही असा मी संकल्प केला. बायबलमध्ये काही लोक बोलले, काही गोष्टी बोललेल्या, आणि त्याची काही 4-5 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे मोशे आणि अहरोन यांची बहीण मिरियाम कशी बोलली. गणनाचं पुस्तक 12 अध्याय 1 वचनामध्ये त्याविषयी सांगितलेलं आहे की मोशेने कुशी लोकांमधली एक स्त्री बायको करून घेतली. तेव्हा मिरियाम आणि अहरोन हे आपला सख्खा भाऊ मोशे ह्याच्या विरुद्ध बोलू लागले. आणि त्या
ठिकाणी लिहिलेलं आहे, मोशे तर नम्र होता. किती नम्र होता? असं लिहिलंय की मोशे तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त नम्र होता. आणि मग देव म्हणाला, ह्याच्याविषयी, ह्या मोशेविषयी, ज्या मोशेशी मी तोंडोतोंड बोलत असतो, ह्या मोशेविषयी बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? याला हीच दिसली का? काळीच सापडली का? कुशी दुसरी नव्हती का? ह्याच्याविषयी बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? परिणाम काय झाला? मिर्याम कोडाने पांढरी झाली. आमचा देव तोच देव आहे. आमचा देव तोच न बदलणारा देव आहे. आणि म्हणून बोलण्याबाबत आपण काळजी घ्यावी. दुसरं एक उदाहरण सांगतो. देवदूत सुद्धा सांभाळून बोलतात हो. बायबलमध्ये, तुमच्या नवीन करारामध्ये एक पुस्तक आहे, यहुदाचं पत्र. एकच अध्याय, यहुदाचं पत्र. आणि त्या पत्रामध्ये आद्य देवदूत मिखाएल ह्याचं आणि सैतानाचं भांडण आहे, द्वंद्व आहे. नव्या वचनामध्ये त्याविषयी लिहिलेलं आहे की आद्य देवदूत मिखाएल ह्याने मोशेच्या शरीरा संबंधाने, कारण मोशे मेल्यानंतर तो कुठं पुरला गेला अद्याप कुणाला माहित नाही बायबल प्रमाणे, परंतु सैतान म्हणत होता की हा माझा आहे, आणि देवदूत म्हणत होता की नाही, हा देवाचा आहे. तर आद्य देवदूत मिखाएल आणि सैतान ह्यांच्यामध्ये मोशेच्या शरीरा संबंधाने भांडण झालं. पण बायबलमध्ये त्या नव्या वचनात लिहिलेलं आहे की सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला त्या मिखाएल देवदूताने, तेव्हा त्या सैतानाला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो धजला नाही. कोण? आद्य दिव्यदूत मिखाएल सैतानाची निंदा करायला पण धजला नाही. तर परमेश्वर तुला धमकाव, एवढंच तो त्याला म्हणाला. कोण? आद्य देवदूत. आम्ही काय करतो? तिसरी व्यक्ती इयोब. आम्हाला माहित आहे इयोबाच्या जीवनामध्ये काय काय झालं. इयोब कसा बोलला पहा. सगळं काही संकट आलं, आम्ही काय करतो? वाईट घडलं, काही चुकीचं घडलं की ह्याला दोष देतो किंवा तिला दोष देतो. एक कुटुंब होतं आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्वानुमते बाहेर फिरायला गेले पिकनिकला. सर्वानुमते ठिकाण ठरवलं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. आणि निघाले, गाडीमध्ये निघाले. आणि गाडीमध्ये निघाले, बराच प्रवास केल्यानंतर एक ठिकाणी मोठी गर्दी होती आणि ब्रिज होता आणि पुष्कळशी गर्दी त्यांना दिसली. काहीतरी झालं असं त्यांच्या लक्षात आलं. पण पाहिलं त्यांनी, मोठमोठ्या लाईटच्या पोलिसांच्या गाड्या आहेत, मंत्र्यांच्या वगैरे गाड्या आहेत, टीव्ही वाले आहेत, कॅमेरेवाले आहेत, फोटोग्राफर आहेत. यांना काही समजत नव्हतं. परंतु गाड्या चालल्या चालल्या चालल्या, नेमकी यांची गाडी आली आणि अडवली गेली. आणि आता हे मोठ्या प्रश्नामध्ये पडले. ह्यांची गाडी अडवली गेली आणि ह्यांना काय झालं काही कळेना. हा माणसाला समजेना, त्याच्या बाजूला त्याची बायको बसली, तिला कळेना, पाठीमागं मुलगा बसला, त्याला कळेना, त्याचे वडील वयस्कर, ऐकायला जरा कमी येत होतं, ते बसले, त्यांनाही कळेना. तेवढ्यात बायको म्हणते, तरी मी तुम्हाला म्हटले होते की गाडीचा इन्शुरन्स काढल्याशिवाय गाडी चालू नका. आणि त्याला काय कळेना आता. तेवढ्यात मुलगा म्हणतो, पप्पा तुम्हाला माहित आहे ना, मी सांगितलं होतं आजकाल पीयूसीची चेकिंग फार करतात, का नाही केलं पीयूसी गाडीचं? आणि तेवढ्यात काच खाली घेतली आणि त्या लोकांनी त्यांना नाव विचारलं. हो नाही साहेब, मी काय नाही केलं. अहो तुमचं नाव काय? ते नाव सांगायला, त्या तुमचं नाव सांगा. आणि त्याला म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन्स. काय म्हणतात? कॉंग्रॅच्युलेशन. म्हणे कशासाठी? म्हणे आज ह्या पुलाचं उद्घाटन आहे आणि पुलाचं उद्घाटन असल्यामुळं 100व्या गाडीला बक्षीस देण्याचं ठरवलं होतं आणि तुमची गाडी 100वी आहे. वडिलांना काय ऐकायला येत नव्हतं, पाठीमागं ते यंत्र काढून ठेवलं होतं. म्हटले, बेटा तरी मी तुला म्हटलं होतं की चोरीच्या गाडीमध्ये आपल्याला जास्त लांब जाता येणार नाही. हा माणसाला कळालं. तो म्हणतो, तुम्ही शांत बसा. काय? म्हणे तुम्हाला बक्षीस. काय बक्षीस आहे? म्हणे 5000 रुपये बक्षीस आहे तुम्हाला, तुमची गाडी आहे आणि ही 100वी गाडी, आज पुलाचं उद्घाटन होतं. ठीक आहे म्हणे, छान. मग ते लगेच कॅमेरेवाले असतात ना आजकाल असे, मग लगेच त्यांचं मुलाखत. हा साहेब, तुम्हाला बक्षीस मिळालं, तुम्ही काय करणार?
म्हणे मला बक्षीस मिळालं ना, सगळ्यात पहिलं जाऊन मी आता लायसन काढणार आहे. काही झालं ना तर आम्ही ह्याला किंवा त्याला दोषी ठरवतो, आमच्याकडे लक्ष देत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या उजवीकडे पहा, डावीकडे पहा, पण लक्षात घ्या की संदेश तुमच्या स्वतःसाठी आहे. इयोबानं काय केलं? इयोबानं इतरांना दोष दिला नाही. इयोबानं परमेश्वराला देखील दोष दिला नाही. बायको म्हटली, काय देवदेव करत बसलात, देवाचं नाव घ्या आणि मरा, देवाला शाप द्या आणि मरा. इयोब म्हणतो, पहिला अध्याय 22व्या वचनामध्ये लिहिलेला आहे की अनुचित प्रकार केल्याचा आरोप इयोबाने देवावर केला नाही आणि त्याच्याकडून ते पाप झालं नाही. आम्ही इतरांना दोष लावतो. देवाच्या वचनामध्ये उपदेशक 10वा अध्याय आणि 20वे वचन जर आम्हाला सांगितलं, वाचलं, तर तिथं लिहिलेलं आहे, आम्हाला कोणालाच दोष नाही द्यायला सांगितलं. देवाला दोष नाही द्यायचा, सैतानाला दोष नाही द्यायचा. तो देवदूताने सुद्धा सैतानाला दोष नाही दिला. श्रीमंताला दोष नाही द्यायचा किंवा इतर कोणालाही. उपदेशक 10:20 आम्हाला सांगतं, तू आपल्या मनातही, परत एकदा सांगतो, तू आपल्या मनातही राजाला दोष शाप देऊ नकोस. तू आपल्या मनातही, आज राजे नाहीत परंतु राज्यकर्ते आहेत. आम्ही काय करतो आम्हाला स्वतःला माहित आहे. तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नकोस. आपल्या निजायच्या खोलीमध्ये सुद्धा श्रीमंताला शिव्या शाप देऊ नकोस. प्रभू येशू ख्रिस्ताने तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलं. मत्थ्याचं सुवर्तमान 5व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जर तुम्ही कुणावर, आपल्या भावावर म्हणजे कुणावर विनाकारण रागवाल तर तुम्हाला न्यायसभेची शिक्षा आहे. आणि जर अरे वेडगळा म्हणाल तर सेनेद्रींची वरिष्ठ सभेची शिक्षा आहे. आणि अरे मूर्खा म्हणाल तर नरकाच्या अग्नीची शिक्षा आहे. आणि म्हणून आम्हाला देवाचं वचन आज सांगतं, स्तोत्रकर्ता म्हणतो, मी आपल्या मुखाने अतिक्रमण करणार नाही. स्तोत्र 17 वचन 3 असा मी निश्चय केला आहे, संकल्प केला आहे. आम्हाला देवाच्या वचनामध्ये 1 पेत्र 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल. जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत. दावीद महाराजांनी संकल्प केला, कोणता? मी मुखाने अतिक्रमण करणार नाही. आज नवीन वर्षाच्या दिवशी आपला निर्णय काय आहे? काय देवाला न आवडणाऱ्या गोष्टी 2024 मध्ये देखील आम्ही बोलतच राहणार आहोत का? निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. निर्णय घ्या. चॉईस इज युअर्स. परमेश्वर कुणावरही बळजबरी करीत नाही. तिसऱ्या संकल्पाकडे आपण वळूया. आम्ही संत पौलाने करिंथ येथील मंडळीला लिहिलेलं पत्र वाचलं. पहिलं पत्र 2ऱ्या अध्यायामधून वाचलं. संत पौल त्या मंडळीला लिहिलेल्या दुसऱ्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या पहिल्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये म्हणतो, येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला आहे. येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खेळलेला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केलेला आहे. आमकी आमकी मिनिस्ट्री, अमक तमक चर्च, अमुक अमुक प्रीचर असं नाही. ख्रिस्त गाजवा. ख्रिस्तवासी जयंत कुमार त्रिभुवन आपल्या गाण्यामध्ये म्हणायचे, तुमच्या सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे, मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. नव्या वर्षात नवा संकल्प करा. धन दौलत पैसा नोकरी, भारी पोस्ट, मोठा हुद्दा, स्टेटस, व्यवसाय वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टीपेक्षा ख्रिस्ताला जमेला धरा. ही इज युअर असेट. स्वर्गाच्या राज्यात या बाकीच्या सर्व इतर गोष्टींसह प्रवेश होऊ शकत नाही.
खरी नम्रता, आज्ञापालन, ख्रिस्ताची प्रीती हे धारण करा. आम्ही काय करतो? आम्ही इतरांना सांगतो, वचन सांगतो, आणि आम्ही मात्र तसेच राहतो. अलीकडच्या काळात, नाताळाच्या काळात एक काहीतरी मी ऐकला शब्दप्रयोग. कोणीतरी म्हणत होतं, काय या लोकांना गरज आहे, आमचा ख्रिसमस आहे, आम्ही करायला पाहिजे. आणि मग बाहेरचे लोक जे करतात त्यांना त्या व्यक्तीने उपमा दिली, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. पण आमचं बायबल तसं नाही सांगत. येशू सगळ्यांसाठी आला. येशू ख्रिस्ती लोकांची मक्तेदारी नाही. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अहो, तो बेगाना त्याला म्हणतात, तो अब्दुल्ला प्रभूकडे आला. तुमचं काय, आमचं काय? आम्ही काय करत आहोत? एक साबणाचा कारखाना होता आमच्याकडे, पिंपरी चिंचवडला कारखाने आहेत. एक साबणाचा कारखाना होता आणि त्या कारखान्यामध्ये काही लोक व्हिजिटला आले, भेट द्यायला आले. आणि मग त्या कारखान्याच्या मॅनेजरने त्या लोकांना सगळा कारखाना दाखवला. असा कच्चा माल येतो, असं त्याचं वर्गीकरण होतं, असं शुद्धीकरण होतं, असं लिक्विड बनतं, असं मिक्सिंग होतं, प्रोसेस होतं, मग असं वड्या बनतात, आणि मग असं कटिंग होतं, रॅपिंग होतं, आणि असे बॉक्स भरून मार्केटला जातात. सगळी साबण बनवायची फॅक्टरी पूर्ण दाखवली. आणि नंतर चहा पाण्यासाठी मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये सगळे व्हिजिटर बसले, भेट देणारे बसले, आणि प्रश्नोत्तर चालले. मॅनेजरने विचारलं, सांगितलं काही प्रश्न असला तर सांगा. आणि मग त्या व्हिजिटर्स मधल्या एकाला मोठा प्रश्न होता. तो म्हटला, सर मला एक प्रश्न आहे. तो म्हटला, विचारा, मी उत्तर देतो. सर, तुमचा कारखाना साबणाचा ना? तर म्हटला, हो साबणाचा. बरोबर आहे. मग आता मी तुम्हाला काय दाखवलं तेच दाखवलं. म्हटलं, सर माझा प्रश्न आहे. विचारा विचारा. माझा प्रश्न आहे, तुमचा कारखाना जर साबणाचा आहे तर मग तुमच्या सगळ्या लोकांचे कपडे मळके कसे? मॅनेजर म्हटलं, सर तुमचं ऑब्झर्वेशन फार चांगलं आहे, आय ॲप्रिशिएट वगैरे वगैरे, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण आमचे लोक फक्त सप्लाय करतात, अप्लाय करत नाही. आमचे लोक फक्त सप्लाय करतात, अप्लाय करत नाहीत. इतर लोक ख्रिस्ती विश्वासामध्ये आले, देशपांडे ख्रिस्ती झाले. आम्ही किती जणांना ख्रिस्ताकडे आणलं? विचार करण्याची गोष्ट आहे. आम्ही आहोत तसेच राहतो की आमच्यामध्ये बदल आहे का? कारण आमचे निर्णय आम्ही स्वतःच्या बुद्धीने स्वतःसाठी घेतलेले असतात. चला, 2024 मध्ये आपण स्वतः देवाला आवडेल, देवाला मान्य होतील, देवाला अपेक्षित आहेत असं वागूया आणि तसं निर्णय घेऊया. याकोब 1:22 मध्ये म्हटल्याप्रमाणे, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी पुढच्या 5 मिनिटात संपवतो. ब्रदर देशपांडे 1982च्या मे महिन्यामध्ये स्टेवली रोड, पुणे कॅम्प, बिशप स्कूलच्या समोरचा रस्ता, स्टेवली रोडमध्ये सेंट मार्गारेट शाळेच्या आवारामध्ये प्राध्यापक जयंत कुमार त्रिभुवन यांच्या पुढाकारानं संस्कार शिबिर भरवण्यात आलं होतं. तुमच्यापैकी काही जणांनी ते अटेंड देखील केले असतील तशा प्रकारचे. आणि त्यात मी देखील सहभागी झालो होतो. आणि त्या स्टेवली रोडच्या सेंट मार्गारेट शाळेच्या आवारामध्ये एक रेकॉर्डिंग स्टुडिओ त्यावेळेला होता, तुमच्यापैकी काहींना माहिती असेल. आणि तिथं जयंत दादा ब्रदर देशपांडे यांच्या जीवनावर एक रेडिओ मालिका रेकॉर्डिंग करत होते. मी त्यावेळेला 11वी मध्ये होतो आणि त्यांनी मला शिबिरामधून बोलावलं, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोलावलं आणि म्हटलं की तुला रेकॉर्डिंग मध्ये भाग घ्यायचा आहे. आणि मला काही सीन समजावून सांगितले. ब्रदर देशपांडे यांच्या जीवनावर ते रेडिओ प्रोग्राम होता. ब्रदर देशपांडे ख्रिस्ती झाल्यामुळे त्यांना सामाजिक छळ आणि अपमानाला सामोरं जावं लागत होतं. फार सामाजिक अपमान सहन करावा लागत होता. आणि त्याविषयी एक पोस्टमनचा रोल होता. मला त्यांनी समजावून सांगितलं, कसं बोलायचं ते सांगितलं. पोस्टमन कदाचित ह्या ठिकाणी असेल, मला माहित नाही. ह्याच ठिकाणी त्यांची बंगली होती असं म्हणतात आणि इथं कदाचित असेल, आय डोंट नो. दिवाळीचे दिवस होते, दारावरची कडी वाजते. देशपांडे आहेत का? देशपांडे.
देशपांडे, ही घ्या पत्र तुमची. आणि हो, दिवाळी आली. नाही म्हटलं, धर्म बदलला असला तरी पोस्ट द्यायला विसरू नका, म्हणजे झालं. दुसऱ्या एका वेळेला देशपांडे पेठेतून कामानिमित्त चालले होते आणि पुष्कळ असे विघ्न संतोषी लोक, नागरिक त्यांना त्रास देत होते. आणि असंच एक जण देशपांडेंच्या मागावर दबा धरून बसला होता. आजूबाजूला गाई म्हशी जाणाऱ्या होत्या, शेण पडलेलं होतं रस्त्यावर, काही मुलं खेळत होते. आणि तेवढ्यात देशपांडे बाहेर निघालेले त्यांनी पाहिलं आणि हा पटकन पोरांना म्हटला, ए पोरांनो, इकडे या. तो बघा, तो देशपांडे चाललाय. हे घ्या शेणाचे पाऊ आणि मारा त्याच्या पाठीत फेकून. रेवड्या देईन तुम्हाला, रेवड्या. जा. प्रियांनो, ज्यांच्या स्मरणार्थ असलेले हा पवित्र मंदिरामध्ये बसून आज आपण भक्ती करत आहोत, त्या रामचंद्र प्रल्हाद देशपांडे नावाच्या देवाच्या सेवकानं अपमान सहन केला. ख्रिस्त शिष्य म्हणून त्यांनी त्या विरोधात आपलं तोंड उघडलं नाही किंवा प्रतिकार केला नाही, तर ख्रिस्ताची प्रीती वाटण्याचा जणू काही त्यांनी संकल्पच केला होता. आमचा संकल्प काय आहे? आज नव्या वर्षात पदार्पण करत असताना आपण निश्चय करूया. पहिला, यहोशापाट राजाप्रमाणे आपण देवाच्या मार्गी लागू, जिवंत देवाची प्रार्थना करू. आम्ही माणसाकडे पाहणार नाही. दुसरा निर्णय आम्ही पाहिला, दुसरा संकल्प म्हणजे स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे आम्ही मुखाने अतिक्रमण करणार नाही, असा संकल्प आपण करूया. तिसरा निर्णय, पौल ज्याप्रमाणे ठाम निश्चय घेतो आणि तो करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये म्हणतो की ख्रिस्ताशिवाय कोणतीही गोष्ट मी जमेस धरणार नाही, असा मी ठाम निश्चय केलेला आहे. आम्ही ख्रिस्ताशिवाय इतर कुठलीही गोष्ट, आमच्या गाड्या बंगल्या, पैसा, स्टेटस, श्रीमंती नाही, इतर कुठलीही गोष्ट जमेस धरणार नाही, असा आम्ही निश्चय करूया. आणि चौथी गोष्ट, मला मोठा आनंद आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे चर्च आहे, ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च, त्या ब्रदर देशपांडे ह्यांच्यासारखी आम्ही ख्रिस्त प्रीती वाटण्याचा संकल्प करूया. मगच आम्हाला नव्या वर्षाचा खरा आनंद मिळेल. परमेश्वराला प्रथम ठेवून, परमेश्वराला प्रथम स्थान देऊन, त्याच्या साह्यानं, त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्या वचनाला धरून आम्ही निर्णय घेऊया. कारण परमेश्वर आमचा सहाय्य करणारा आहे. आणि मगच खऱ्या अर्थानं आमच्या नवीन वर्ष साजरे करण्याला आनंद असेल. आणि मगच आम्ही म्हणू शकू की माझी इच्छा, इच्छा प्रभूची, द्वैत असे नुरले, द्वैत असे नुरले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. आपणा सर्वांना 2024 हे नवीन वर्ष सुखा समाधानाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं आणि परमेश्वराच्या गौरवाचं जावं.